नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपण आपल्या पशूंची सर्वात जास्त जी काही काळजी घ्यायला पाहिजे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायल्यानंतर आणि दुसरी म्हणजे आपण आपले पशु गाभण राहिल्यानंतर. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांची डिलिव्हरी होते तर त्या ठिकाणी जर आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतली, त्यांच्या आहाराचे मॅनेजमेंट केले, त्यांच्या जे काही फीड असेल, सप्लिमेंट्स असतील, तर त्यांचा जर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर मग मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन चांगले मिळते. सोबतच त्यांना भविष्यात माझ्यावरती येण्यासाठी, गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा फायदा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि मित्रांनो, दुसरी जी काही काळजी आहे तर ती म्हणजे ज्यावेळेस आपले पशु गाभण राहतात तर त्यानंतर जर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा असेल, खुराक असेल, सप्लिमेंट्स असतील, तर या जर गोष्टी त्या ठिकाणी केल्या तर त्यानंतर सुद्धा मित्रांनो आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये अत्यंत चांगले फायदे हे पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, या दोनही ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये जी काही एक काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंचे जंत निर्मूलन जे आहे तर ते त्या ठिकाणी वेळेवरती करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास पाहणार आहोत की आपले पशु गाभण राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये आपण जंत निर्मूलन का करायला पाहिजे, कुठल्या औषधाने करायला पाहिजे, या जंत निर्मूलनामुळे आपल्याला आपल्या या गाभण पशूंमध्ये कुठले फायदे त्या ठिकाणी होत असतात. मित्रांनो, आपल्या जर गोठ्यावरती पशु आपले गाभण असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. आपण आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या गाभण पशूंसाठी सर्वात सुरक्षित जंत निर्मूलनाची औषधं ही कुठली आहेत. तर यामधील मित्रांनो सर्वात पहिले आणि महत्वाचे जे काही औषध आहे तर ते म्हणजे फेनबेंडाझोल. या औषधाचा यामध्ये गोळी असेल किंवा लिक्विड असेल यापैकी कुठल्याही औषधाचा आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनासाठी वापर करू शकतो. त्यासोबतच आपण आयव्हरमेक्टिन सुद्धा आपल्या गाभण पशूंमध्ये वापरू शकतो. यामध्ये सुद्धा आपल्याला गोळीमध्ये येते किंवा लिक्विडमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. हे दोन जे औषध आहेत तर ते अत्यंत सुरक्षित आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी मानली जातात. त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करताना पहिली जी काही आपण प्राथमिकता द्यायची आहे तर ती म्हणजे आपण फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन किंवा प्लेन आयव्हरमेक्टिन यापैकी आपण कुठल्याही औषधाचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनासाठी वापर हा करू शकतो. त्यानंतर मग मित्रांनो आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार लेव्हामिसॉल प्लस ऑक्सिक्लोझनाइड किंवा क्लोसांटिल हे सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षित औषध आपल्या गाभण पशूंसाठी मानले जाते. त्यामुळे आपण त्यांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी आपल्या गाभण पशूंमध्ये वापर हा करू शकतो. मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करताना शक्यतो 4थ्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलनाचा डोस त्या ठिकाणी देऊ शकतो. यामध्ये 4था महिना आणि 7वा महिना याप्रमाणे जरी आपण त्या ठिकाणी दिले तरी सुद्धा आपल्याला अत्यंत सुंदर फायदे आणि रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस असू शकतो किंवा त्यांच्या गर्भाचा त्या ठिकाणी विकास होत असतो. तर त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला साईड इफेक्ट्स थोडेफार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपण पहिले 3 महिने त्या ठिकाणी न करता 4था महिना ते 7वा महिना यापैकी आपण कुठेही त्या ठिकाणी आपल्या गाभण पशूंचे जंत निर्मूलन हे करू शकतो. आणि जर त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे असेल तर मग आपण आपल्या पशूंमध्ये पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत कधीही करू शकतो. कारण ज्या ठिकाणी जंत निर्मूलन हे अत्यंत गरजेचे आहे तर त्या ठिकाणी मग आपण ते करणे हे खूप महत्वाचे आहे. तर मित्रांनो, ही जी औषधं आहेत तर यांचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलनासाठी करू शकतो आणि 4थ्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जंत निर्मूलनाच्या औषधाचा आपल्या पशूंमध्ये या काळामध्येच त्या ठिकाणी फायदा हा घेऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या गाभण पशूंमध्ये आपण त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामधील सर्वात पहिला आणि महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत तर ते पहिले सर्व बाहेर जातात. त्यामुळे आपल्या पशूंना आपण जो काही चारा देतोय, खुराक देतोय, सप्लिमेंट्स देतोय तर त्यांचे शोषण त्यांच्या शरीरासाठी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते, त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ होते, त्यांच्या गर्भाचा विकास त्या ठिकाणी होत असतो. मित्रांनो, दुसरा जो काही महत्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो की आपण आपल्या पशूंना जो काही सप्लिमेंट्स देत आहे तर ते मग आपल्या गर्भाला सुद्धा पाठवण्यासाठी त्याचा फायदा होतो. कारण जे जंत आपल्या पशूंच्या पोटामध्ये असतात तर ते सप्लिमेंट्स त्या ठिकाणी खाऊन घेतात आणि त्यामुळे आपल्या गर्भाचा विकास हा थांबलेला असतो. त्यामुळे
जंतनिर्मूलन केल्यानंतर आपल्या पशूंच्या गर्भाचा सुद्धा विकास त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असतो. दुसरा महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या गाभण पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ सुद्धा त्या ठिकाणी होत असते. कारण ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये जंतांचा प्रादुर्भाव जास्त असतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामधील रक्त जे आहे त्याचे सुद्धा शोषण हे जंत करत असतात. त्यामुळे जंत निर्मूलनानंतर आपल्या पशूंमध्ये जो काही रक्ताची वाढ आहे तर ती सुद्धा होते. ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये ऊर्जा राहते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर ऊर्जा चांगली असेल तर आपल्या पशूंची विकास चांगला होत असतो. त्यासोबतच मित्रांनो पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलनानंतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती चांगल्या प्रकारे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर ते आजारांना त्या ठिकाणी सहसा बळी पडत नाहीत. पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये गाभण पशूंमध्ये बऱ्याच वेळा असे काही जंत असतात जे काय आतमध्ये गर्भ आहे तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी प्रभावित करू शकतात. तर या जंत निर्मूलनामुळे ते जंत देखील बाहेर टाकण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या गर्भाची जी काही डेव्हलपमेंट आहे तर ती सुद्धा अत्यंत चांगली त्या ठिकाणी होत असते. पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आपल्याला फायदा होतो. दुधामधील फॅट असेल, एसएनएफ असेल तर त्याची देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत असते. तर मित्रांनो यांसारखे फायदे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला होत असतात. त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंचे वेळेवरती जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलन केल्यानंतर त्यांना कुठले सप्लिमेंट्स त्या ठिकाणी वापरू शकतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या गाभण पशूंमध्ये अत्यंत चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये लिव्हर टॉनिकचा जो काही वापर आहे तर तो कमीत कमी 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी करायचा आहे. कारण मित्रांनो जंत निर्मूलनामुळे आपल्या गाभण पशूंमध्ये थोडासा तणाव त्या ठिकाणी येऊ शकतो. तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला तणाव ठीक करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंच्या लिव्हरला फिट ठेवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंचे मेटाबॉलिझम जे आहे तर ते सुधारण्यासाठी फायदा होतो. तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी या लिव्हर टॉनिक्समुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मृत जंतांचे जे काही टॉक्सिन्स आहेत तर त्यांना बाहेर टाकण्यासाठी या लिव्हर टॉनिकचा फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये भूक वाढते, पचन सुधारते, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा त्या ठिकाणी येते, आपल्या पशूंच्या गर्भाचा विकास चांगल्या पद्धतीने या लिव्हर टॉनिक्समुळे होत असतो. तर त्यामुळे आपण कमीत कमी 5 ते 10 दिवस आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनानंतर या लिव्हर टॉनिकचा अवश्य त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला अत्यंत चांगले फायदे हे पाहायला मिळतील. त्यानंतर मग मित्रांनो दुसरे जे काही टॉनिक वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण हिमॅटॉनिक लिक्विड जे काही मार्केटमध्ये येतात तर त्यांचा सुद्धा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनानंतर करू शकतो. कारण आपल्या पशूंमध्ये जंतांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या ठिकाणी रक्ताची कमतरता येऊ शकते. तर ती भरून काढण्यासाठी या हिमॅटॉनिकचा फायदा होतो. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला या लिक्विडचा फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, आपल्या पशूंच्या गर्भाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या हिमॅटॉनिक लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण लिव्हर टॉनिक प्लस हिमॅटॉनिक हे दोन्हीही जरी आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलनानंतर त्या ठिकाणी वापरले अत्यंत त्या ठिकाणी चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलन करणे का गरजेचे आहे, कुठले फायदे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, कुठल्या औषधांचा आपण वापर करायचा तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये जर गाभण पशु असतील तर आपण अवश्य त्यांचे 4थ्या महिन्यामध्ये आणि 7व्या महिन्यामध्ये जंत निर्मूलन हे करत जा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतील. मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.